तर आता नवीन बातमी आलेली आहे। यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींवर टीका केली आहे। राहुल गांधी म्हणजे डोक्यावर पडलेला शहजादा असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधला। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। राहुल गांधी म्हणजे डोक्यावर पडलेला शहजादा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपमान करण्याची गांधी परिवाराची परंपराच आहे। आज त्यांनी पंतप्रधान आणि अमित भाईंचा अपमान करून बालिश बुद्धीचा पुन्हा परिचय करून दिला असं बावनकुळेंनी म्हटलं। राहुल गांधी यांनी आपली अवकात दाखवून दिली। मातृभूमीला सर्वस्व अर्पण करणाऱ्यांचे मोल त्यांना कधीच कळणार नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर नर्सिसिझम, सॅडिझम आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे सगळे मानसिक आजार राहुल यांना जडले असावेत असं दिसतं असं देखील बावनकुळेंनी म्हटलंय। नरेंद्र मोदींवरती टीका करून देशातील जनतेचा अपमान केलाय। जनता अशा अपमानाचा बदला नेहमीच घेते असं देखील बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। तर शिंदेंकडे गेलं की काम होतं हे लोकांना माहिती आहे असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। विरोधक आहे की सत्ताधारी हे शिंदेंनी कधीच पाहिलं नाही असं देखील श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। ठाकरेंच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीगाठीवर श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। कामं माहिती आहेत लोकांना की शिंदे साहेबांकडे आल्यानंतर कामं होतात करून तर आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधातला आहे, हे कधीच जे आहे शिंदे साहेबांनी बघितलेलं नाही आहे। तर खासदार निलेश लंकेंनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली आहे। 6 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणामध्ये मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली। डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी उपचार करतानाच रक्ताची उलटी झाली, त्यानंतर 6 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यांचं काम करणारा एक बागडे नावाचा त्याची एक प्रियदर्शनी नावाची 6 वर्षाची मुलगी या ठिकाणी डोळे तपासणीसाठी आली। नॉर्मल डोळे तपासणीसाठी आली, त्याला कुठलं औषध टाकलं की कुठलं इंजेक्शन दिलं, त्याला तोंडातून उलट्या आल्यामुळे तिचा मृत्यू झाला। या सगळ्या चौकशीच्या बाबत मी आता त्या अधिकाऱ्यांना भेटलो। त्यांना आता आरोग्यमंत्र्यांशी सुद्धा मी बोलणं केलं। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी माझा आता डायलॉग झाला नाही, पण त्यांच्या OSDशी मी बोललो, कारण या हॉस्पिटलची चौकशी लागली पाहिजे। तर सोलापूरच्या अमायन्स कंपनीनं LPG गॅसमध्ये मिश्रण करता येणारं डायमिथानिल या इथर हा गॅस तयार केला। अनेक युरोपीय आणि पश्चिमात्य देशात LPG गॅसमध्ये 20% हा गॅस मिश्रित जो आहे तो केला जातो। बालाजी अमायन्स या कंपनीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती केलेली आहे। डायमिथल इथर म्हणणारा हे प्रोडक्ट आहे। आपण हा प्रोडक्ट भारतात पहिल्यांदा केला असला तरी हा जगात नोन प्रोडक्ट आहे। युरोपियन कंट्रीज आणि चायना, अमेरिका ह्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये सध्या 20% LPG गॅसमध्ये मिक्स करून वापरतात। आज कमर्शियल प्रोडक्शन चालू केला, ज्या प्लांटचा रोजचं 300 टनचं कॅपॅसिटी आहे आणि वर्षाला 1 लाख टन डायमिथल इथर तयार करतोय। तर वांद्र्यातल्या गरीब नगर भागामध्ये अतिक्रमणावरील कारवाईवेळी मोठा तणाव निर्माण झाला। जमावाकडून कारवाईला विरोध करत पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। पोलिसांकडूनही लाठीचार्ज करत जमावाची धरपकड करण्यात आली। दगडफेकीमध्ये 6 पोलीस आणि 4 आंदोलक जखमी झाले। दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। तर दगडफेक करणाऱ्या 7 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली। गेल्या 2 दिवसापासून निर्मलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेल्वे प्रशासनातर्फे अतिक्रमण तोडक कारवाई चालू आहे। काही समाजकंटकांनी त्यावर जे डिमोलिशन स्क्वॉड आहे आमचं त्याच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। त्याला मुंबई पोलीस दलाने ॲप्रोप्रिएट बळाचा वापर, योग्य बळाचा वापर करून त्या लोकांना पांगवलेला आहे। जे समाजकंटक आहेत त्याच्यातली 7 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि असा जो कोणी प्रयत्न करेल त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे। तर बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी वसई विरार पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली। शिष्टमंडळासह किरीट सोमय्या आयुक्त पृथ्वीराज BP यांना भेटले। ऑनलाईन पद्धतीनं खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक जन्म प्रमाणपत्र मिळवत असल्याचा आरोप आहे। तर मीरा भाईंदर शहरामध्ये 30,000 संशयित बोगस जे आहेत ते जन्मदाखले, यातील जवळपास
1595 प्रकरणं दुरुस्तीसाठी दाखल आहेत. किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. तर बनावट दाखले बांगलादेशी नागरिकांनी मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी आणि लाडकी बहीण सारख्या योजनांचा फायदा मिळवण्यासाठी वापरल्याची किरीट सोमय्या यांकडून भीती व्यक्त करण्यात आली. की मुंबई शहर असो, भिवंडी, पनवेल, ठाणे, मीरा भाईंदर, वसई या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीने हजारो बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जुनी जी जन्म रजिस्ट्रेशन पद्धतमधून नवीनमध्ये ट्रान्सफर होताना मीरा भाईंदरच्या आयुक्तांनी आज मान्य केलं 1595 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या दिले गेले. सुधारणा